अमरावती महानगरपालिकेच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या मुलाखतीला जे आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी काँग्रेसच्या पक्षाकडे सुरू झालेली आहे। माझ्यासोबत याच संदर्भाने बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे। हो, एकंदरीत काय सांगाल, कशा प्रकारे काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे? काँग्रेस पक्षाच्या जे काही आता जे महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात अमरावती जिल्हा शहर काँग्रेस कमिटीनं ह्या आज उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि आपण पाहतो तर प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह लोकांमध्ये होता की एका एका जागेसाठी 3-3, 4-4 फॉर्म होते। कारण आज जे काही लोकांमध्ये उत्साह दिसतो तो खऱ्या अर्थानं भाजपची काही मागील काळात सत्ता होती त्या सत्तेला कंटाळूनच लोक आज खूप मोठा काँग्रेसला प्रतिसाद देत आहेत। कचऱ्याची समस्या असेल, उड्डाणपुलाची समस्या असेल, जो तुम्ही लोकसभेत सुद्धा मांडला, ह्या अनेक समस्यानं अमरावती शहर ग्रासलेलं आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एकमेव त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचा हा एक शिल्लक पर्याय आहे। म्हणून काँग्रेस पक्षाच्या आज मुलाखतीस प्रचंड गर्दी होती। काय वाटतं, भारतीय जनता पार्टीच्या वतीने दावा केला जातो की 5 वर्षामध्ये आम्ही चांगलं काम केलं, भाजपचाच महापौरचं खुद्द रवी राणा सुद्धा सांगत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा सांगत आहे, कारण काय एक हाती आम्ही पुन्हा एकदा सत्ता काबीज करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। नाही, कोण काय दावे करत असतील तो भाग वेगळा आहे, परंतु जे काही काँग्रेसच्या भाजपच्या सत्ता असताना जे झालं, मग कचऱ्याचा प्रश्न असेल, साफसफाईचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, हे सगळे प्रलंबित प्रश्न होते। लोक त्याला कंटाळलेले होते। आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो, येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच हा महापौर बसेल आणि काँग्रेसची सत्ता येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। तर काय सांगणार, एकंदरीत कोण्या पक्षासोबत तुमची युती राहणार आहे का स्वतंत्र सोबळावर लढणार आहे काँग्रेस? सध्या तरी पक्षश्रेष्ठीकडे 2 पक्षाचे हे आलेले आहेत युतीच्या संदर्भात, परंतु आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊन त्यावर हे करतील। वंचित बहुजन आघाडीने सुद्धा तुमच्याकडे काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव दिलेला होता। वंचित बहुजन आघाडी संदर्भात काही काँग्रेस पक्षाकडे काही चर्चा झाली का युती संदर्भात? नाही, त्या संदर्भात फक्त त्यांचे जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत ते आले होते आणि त्या संदर्भात बबलू शेखावत, सुनील भाऊ देशमुख यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली। पुढील दिशा ते ठरवतील। नक्की एकूणच जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना लोक त्याला कंटाळले होते, कारण का विविध समस्या अमरावती महानगरपालिकेअंतर्गत लोकांना भेडसावत होत्या। मात्र त्यामुळे आता लोक भाजपला नाकारून काँग्रेस पक्षाला साथ देतील आणि काँग्रेस पक्षाचा अमरावती महानगरपालिकेवर महापौर बसेल असा सुद्धा दावा जो आहे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।